बिच्चू तराड्याने भुंगा झालाय खालती पळण्यासाठी. महबूब आणि आतिश पाटीलचा सुंदर. खुटारीचा सोन्या. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? नक्कीच मजेत असाल. आज आहेत आपल्याला शर्त्यांचे 2 भाडे उसडण्याला आहेत शर्ती. नक्कीच पाहायला मिळेल तुम्हाला पुढे. गाडीमध्ये आपले गणपती बाप्पाची मूर्ती आहे, त्यांची पूजा करतो आणि निघतो बैल भरायसाठी. गणपती बाप्पाची पूजा करून निघलो बैल भरण्यासाठी. नक्कीच पाहायला मिळेल मंडळी तुम्हाला. हा काठाई गावातला रस्ता आहे. पोहोचलो बैल जिथं भरतात त्या ठिकाणी. गाडी लावली बैल भरायला आणि छोटेशा मित्रांनी घेतला लगेच फालका खोलायला बैल चढवण्यासाठी. चढवली बैल, आता निघतो थोड्याच वेळात. निघलो मंडळी आता. पहिले यांचा भाडा सोडतो उसडण्याला. बोलता बोलता आलो उसडण्यापर्यंत. पहिले बैल उतरले अड्ड्यामध्ये, तसेच निघलो लगे पटकन दुसरा भाडा आणायला. ते पण बैल उसडण्यालाच आणायचे आहेत. ते फोन करताय, जरा पटकन पोचायला लागेल बैल भरण्याच्या ठिकाणी. तुमच्याशी बोलता बोलता पोचलो कोलेगावला. आता थोड्याच वेळात बैल येईल, नक्कीच पाहायला मिळेल तुम्हाला. आज कोलेगावचा एकच बैल आहे, त्याला घेऊन जायचं आहे. त्याचा पैरा आहे, तो डायरेक्ट तिकडे अड्ड्यामध्येच येणार आहे. आज एकच बैल घेऊन चाललो इथनं कोलेगाववरून. नक्कीच पाहायला मिळेल तुम्हाला पुढे. घेतली हरण्याने उडी गाडीमध्ये. आता निघतो, छकडा टाकतो गाडीमध्ये. निघलो मंडळी आता थोड्याच वेळात पोचू वापस अड्ड्यामध्ये. नक्कीच पाहायला मिळेल तुम्हाला. बोलता बोलता पोचलो अड्ड्यामध्ये. आता घेतलेला हरण्या बैलाला उतरायला. आणि समोर बघू शकता झाडाखाली ते तिथे काटेचे बैल आहेत. आणि अड्ड्याचा व्ह्यू नक्कीच पाहायला मिळेल तुम्हाला. बघू शकता. अड्डा भरायला चालू झालेला आहे. हरण्या बैलाला उतरला आता. आता बाकी मंडळी थांबली आहे. त्याच्या शेटने बोलवला, कोणा शेटला काय ये तुला काहीतरी सांगतो कानामध्ये. घेतला जवळ ना, टाकायला लागला ढुशी. त्याच्या बैलाची जमली आहे शरद. दाखवलं तुम्हाला त्याच्या बैलाची शरद नक्की. त्याच्या बैल आज लय मस्ती करतो अड्ड्यामध्ये. तर देवाचा गुलाल टाकतील आणि निघतील खाली पळण्यासाठी. घेतला देवाचा आशीर्वाद आणि आता निघली जोडी आपली खाली पळायला जाण्यासाठी. महबूब आणि आतिश पाटीलचा सुंदर. बघू शकता म्हणजे बघू शकता पहिल्याने भुंगा चाललाय ते पळण्यासाठी. पडेल बघू शकता खुटारीचा सोन्या. या फाटीतून त्या फाटीत, त्या फाटीतून या फाटीत. आज काही इच्छा नाही यांची पळण्याची. ह्या दोघांमध्ये चालले ड्रायव्हरची तानातान. त्याच्या बैलाला झुपायसाठी डायरेक्ट खालती आणलाय. वरती काही झुपला नाही त्याला. आता झुपायचा कार्यक्रम चालू आहे त्यांना गाडीला. कुणाशे थोडक्यात वाचला लात खाता खाता तेजा बैलाची. कुणाल शेठ बोलता आता लांबच राहा बाबा. तेजा बैलाला पकडून ठेवले बैलाला त्यांनी. तेजा बैलाला झुपाला घेतले.
आता घेतले तेजाला झोपायला. तेजाची झाली झोपणी, आता घेतले दुसऱ्याला झोपायला. दादा बोलतो मी बसता आज, बोलतो गाडी हाकलाला. बरं बस बिंदास. मी बोललो हाकल ना, आपलीच गाडी आहे ना. दादाचा आनंद बघा. दादा बोलतो मला बैलांच्याच मागे धावत जायचं आहे. पुढचा दादा बोलतो बाहेरून जा. आणि शरद जितल्याचा आनंद बघू शकता. बोलता बोलता सुटली तेजा बैलाची शरद. कधी सुटली ते समजलंच नाही. पुढे काय निकाल आहे तो नक्कीच पाहायला मिळेलच तुम्हाला. आड्याने एवढ्या गाड्या फास्ट पळतात काय घोड्याला मागं टाकतील. लक्षदा समोर, उजवीनं कुणाल, डावीनं गोरप्याचा सूरज. सुट्टी मेकरच्या सुटल्या गाड्या, सुटल्या बघा पायथ्यावरनं. बेंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायथ्यावरनं. सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत सुरू झाली. उजवीला जोडी पळते, भुंगा सोबत सरारे. तिकडे डावीनं बिच्छू पळतोय, बिच्छू सोबत शॉटगन मेहरबान. गोदरा बेंजोरच्या गोदराचा मान करी. सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत काटाकी. आणि आता आलेला शर्यतीमध्ये उजवी सर्विस. धन्यवाद. गाड्या सुटल्या बघा पायथ्यावर. लक्ष द्या, बिंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायथ्यावरती. समोरचे प्रेक्षक जरा सावचित्त दाबा. सुंदर अशा गाड्या पळत आहेत. उजवीनं केसरी सोबत कुटारेकरांचा सोन्या आहे. तिकडे देखील डावीनं सुंदर अशी गाडी पळतीये. चिंचपाड्याकरांचा सुंदर, त्याच्या सोबत महबूब आहे. सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत. कोदरा बिंजोरच्या गोदराचा मानकरी. आणि काही शेटची चालली दुसरी शरद पालाला. तो पळून येईपर्यंत मी येतो कोलेगावचा हरण्याला सोडून. पोचलो मंडळी हरण्या बैलाला सोडायला कोलेगावला. आता उतरतो हरण्या बैलाला आणि जातो लगेच अनिकेत शेटची बैला आणायला. उतरला छकडा, काढला हरण्या बैलाला. आता निघतो लगेच अड्ड्यात वापस जायला. मंडळी उतरला बैल, आता निघलो लगेच जायला उसटण्या अड्ड्यात वापस. ते दुसरे बैल आणण्यासाठी. घेतला समाधान हॉटेलवरून टर्न. पोचलो शिरडून म्हाडापर्यंत. मंडळी मधला व्हिडिओ काय काढता आला नाही अड्ड्यामधला. डायरेक्ट पोचलो घराची इथे. आता बैल उतरतो आणि थोड्याच वेळात निघतो. हा बैल का रागात आहे काय माहिती, नुसता फुफू करतो. बैला घेतल्यानं उतराला आणि मामा शेटणी पेटवले धुमी बैलासाठी. मच्छर भरपूर आहे ना म्हणून ना बघली. मंडळी उतरली बैला. आता निघलो घरी जाण्यासाठी. आज खूप टाईम झाला. मंडळी पोचलो घराची इथे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.